भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. कोण? धृतराष्ट्र. 100 पोरांचा बाप, भारताचा सम्राट धृतराष्ट्र. 100 पोरांचा बाप होता, भारताचा सम्राट होता. आता धृतराष्ट्र म्हणायचं कोणाला? ज्यानं आयुष्यात कधी देवाचं ऐकलं नाही, कधीच नाही. तो सगळ्यांचा ऐकायचा पण देवाचं ऐकत नव्हता. तो सगळ्यांचं, देवाचं कधीच ऐकलं नाही. म्हणजे देवाचं जो ऐकत नाही तो धृतराष्ट्र. आणि कीर्तनकारांचे जे ऐकते नाही ते धृतराष्ट्राचे साडू. सम्राट होता भारताचा, 100 पोरांचा बाप होता. पण पुढचं वाक्य बारकाई नाही ऐका जाणकार माणसं. मरायच्या टायमाला शेवटच्या क्षणी दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खाल्या त्यांनी. कोणच्या खाल्या? अहो ज्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी केली त्यांच्या घरी हा गडी जेवायला. कोण? धृतराष्ट्र. पण यांच्या पायी एक गडी नंगाट होता, भीम. हा, ते भीमाने काय केलं? खांद्या उगातच घेतली आणि या धृतराष्ट्राच्या समोर उभा राहिला आणि त्याला तोंडाव म्हटला, का रे आंधळ्या? आंधळ होत ते. तुला आमच्या घरात जेवताना आता लाज कशी वाटत नाही? धृतराष्ट्र म्हटला का? भीम म्हटला, अरे विषयाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, आमची बायको तुम्ही वळीत आणली. त्यावेळेस तुम्ही मूर्खासारखे 100च्या 100 जण हसत होते आणि बिचारी एकटी बायको आमची रडत होती आणि तुम्ही हसायला किती होते? 100 हसले महाराज, 100 हसले. 100 5 जणांनी खाली माना घातल्या आणि एकटी रडली. 100 कोण होते? कौरव. 5 जणांनी माना खाली घातल्या ते होते पांडव आणि एकटी रडली ती होती द्रौपदी. मग तुम्ही म्हणशाल महाराज या 5 जणांकडे ताकद होती ना? ताकद नव्हती यांच्याकडे. 5 जणांकडे ताकद नव्हती. अहो हे गडी असे होते एक एक जण डोंगर फेकून देतील असे होते. 5 काय कच्चे होते का? पण नाही उठले. बसा, नाही उठले. का नाही उठले? लय जाणकार माणसं ती पटकन लक्षात येईल महाराज. तिथं धर्म होता. तिथं कोण होता? धर्म. आणि भीमाला माहित होत जिथं धर्म आहे तिथं जय निश्चित आहे. जिथं धर्म आहे तिथं जय निश्चित आहे. एवढी मोठी पुण्यस्मरणाला आलेली माणसं आहे आमच्या मातेच्या. एकच वाक्य सांगतो आजच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराज मंडळी सगळं, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे.